प्रेग्नन्सीमध्ये मॉर्निंग सिकनेस, नोशिया, कोरड्या उलट्या या माझ्यासोबत कशा झाल्या? माझ्या प्रेग्नन्सी जर्नीच्या पार्ट 8 मध्ये मी माझ्या प्रेग्नन्सी सिम्पटम्स, नोशिया, कोरड्या उलट्यांबद्दलचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बऱ्याच वर्षांपासून आपण ऐकत आलेलो आहे की प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये बरेच महिलांना त्रास होतात। कोरड्या उलट्यांचा त्रास, मॉर्निंग सिकनेस, मळमळणं, अगदीच काही खावंसं वाटत नाही, असं सगळं होत आलेलं आहे। सो हे आता माझ्या बरोबर देखील घडणार या विचाराने मलाच हसू येत होतं। सो जशी न्यूज कन्फर्म झाली तसं मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर कशा कशा होतात हे सगळं ऑब्झर्व करायला सुरुवात केली। ऑलमोस्ट न्यूज कळल्यावर ऑलमोस्ट 1.5 महिना तर झालेलाच, दुसरा महिना सुरू होता आणि आता पुढे अजून 2 महिने मला हा एक्सपिरियन्स ऑब्झर्व करायचा होता। यासाठी मी प्रत्येक दिवशी सगळ्या गोष्टी नोट डाऊन करत होते, पण माझ्यासोबत असं काहीच झालं नाही। इनफॅक्ट मला कधीच कोरड्या उलट्यांचा त्रास नाही झाला, कधीच मला मॉर्निंग सिकनेस झालं नाही, कोणत्या गोष्टीचा वास देखील मला सहन होत होता, मला त्याचा काहीच त्रास झाला नाही आणि मला सगळं खावंसं वाटत होतं। त्यामुळे मला नॉशिया प्रकार किंवा कोरड्या उलट्यांचा त्रास बिलकुल झाला नाही। पहिले 3 महिने काय, थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये मला हा त्रास झाला नाही। पण काही महिलांची हेल्थ कंडिशन वेगळी असते, कारण प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे शरीरामध्ये प्रचंड बदल होत असतात। त्यामुळे हे असे सिम्पटम्स बऱ्याच महिलांमध्ये दिसून येतात, पण ते माझ्यामध्ये तरी मला दिसून नाही आले। त्यामुळे मी स्वतःला त्या बाबतीत लकी समजते की मला हा कसलाच त्रास झाला नाही। आता पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या प्रेग्नन्सीची न्यूज जेव्हा आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्सना आणि आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगितली तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। तुमच्या प्रेग्नन्सी दरम्यान नोशिया, कोरड्या उलट्यांचा काही एक्सपिरियन्स असेल आणि त्यावर तुम्ही काय उपाय केले हे देखील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा।